आता गुब्या इथं गेम खेळतोय JCB वनी. तर बघू शकता ते बघा. गुब्या इकडं बघ. तर काय खेळायला लागलास तू? रिक्षाचे नवीन ड्रायव्हर बघा विनोद अंकल. रिक्षा चालवता दादा. नवीन गाडी शिकल्यात चालवायला विनोद अंकल. आणि आमची आई गावालाच रानात चालली. आमची आई पुष्पा आई आणि हनुमंत आप्पा पण चाललेत. तर आता सगळे चाललेत रानामध्ये. एवढी लोक चाललेत रानामध्ये. चल चला बाय बाय जावा आता. तर विनोद धक्का मारायला लागल्यात गाडीला. आपण विनोद अंकलला ब्लॉग मध्ये टाकणार आता. हे बघा चला धक्का द्या विनोद अंकल. तर विनोद अंकलची ताकद बघू आता आपण आज. तर हे बघा ओ भाई साहब. हे बघा विनोद अंकलची ताकद. बाहुबली द एपिक. एवढी मोठं एवढी ताकद कुठून आली तुमच्या अंगात? ती हे खाल्लं होतं ना काय? च्यवनप्राश. संपले आणि आम्ही आता फटाके फोडतोय. तर तुम्हाला दाखवतो की फटाके कसे फुटतो. आयुष लावतोय फटाकडा. तर आम्ही लोक जातोय रानामध्ये आणि हे लोक स्टँडवर थांबलेत पेट्रोल भरायला. टेक्निक बघा इथं. स्टिंगची बाटली घेऊन त्याचं हे काढून पेट्रोलची टेक्निक बघा इथं. तर बघा विनोद अंकल टेक्निक बघा फक्त. कसलं खतरनाक पेट्रोल भरायला लागले. टेक्निक नवीन आणली जनरेशन मध्ये. गाडी बघा कसली खतरनाक आहे. हे बघा खाली काय तुटलंय गाडीचा. एकदम फुल स्पीड मध्ये पळवायला लागल्यात गाडी. आम्ही लोक जातोय आता येरमाळ्याला. आम्हाला येरमाळ्याला घेऊन चाललंय. आम्हाला येरमाळा खेळण्यासाठी जातो. विनोद अंकल आम्हाला खायला काहीतरी घेणार होता. बघा आता मी आणि विनोद अंकल आलोय कोल्ड कॉफी प्यायला. आणि हे बघा नवीन हॉटेल उघडलं आहे येरमाळ्यामध्ये. आणि कसलं भारी आहे. एकदम मुंबईसारखं आहे आपल्या. खूपच भारी डिझाईन वगैरे केलं आहे. आणि हे बघा विनोद अंकल समोर बसलेत आणि तो पोरगा कोल्ड कॉफी बनवतोय. तर चला बघूयात कशी बनते. आणि इथं बघा पिझ्झाचे किती सारे बॉक्स पडलेत. 5 मिनटात थांबून कोल्ड कॉफी आलेली आहे. आणि विनोद अंकल कोल्ड कॉफी प्यायला लागलेत. आणि आम्ही आता जातोय कार घ्यायला. तर तुम्हाला दाखवतो. काय झालंय काय माहिती. आम्ही आल्यावर भोकायला लागला. चले. तर बघा एकदम ॲग्रेसिव्ह झाला. एकदम ॲग्रेसिव्ह. डेंजरस दिसतो. एकदम डेंजरस. बघा आता कार घेतली आम्ही आणि विनोद अंकल ड्राईव्ह करायला लागलेत. आणि हा कुत्रा बघा कसला क्यूट दिसतोय. आता जातोय घरी. How do I connect my laptop to this projector? Step 1 on the right. तर आम्ही जातोय बार्शीला. आणि हे लोक बसले तिथं. आयुषला सोडा जातोय बार्शीला. आम्ही लोक बघू शकतात. मम्मी आली आता इकडं. आम्ही चौघच जाणार आहे आता. जातोय बार्शीला. आणि हे लोक बघा गाणं चालतंय का. मम्मी आयुष आणि पियुष बाय सगळे जातोय बार्शीला. आणि तुम्हाला बार्शीचा ब्लॉग दाखवून एक्सप्लोअर करतो आता. आम्ही आता आलोय सुषमा काकूच्या घरी. मम्मीच्या आहे बघा कसलं घर आहे. आणि हा दरवाजा बघा आमच्यासारखाच आहे. इथं डॉली आणि हा कोणतरी हा इथं काय माहिती. हे दोघं भेटलेत आम्हाला. डायरेक्ट उडी मारली त्यांनी डायरेक्ट उडी मारली आमच्या अंगावरती. चिंग्या हुशारी मारायला गेला आणि डायरेक्ट अंगावरतीच आली ती. बघा बघा चिंग्या बघा काय करतोय. दुसरा पण येतो आता. तयारीमध्येच आहे दुसरा पण. डॉबरमॅन आणि हस्की पप्पापाशी गेलेत माझ्या. पप्पानी त्यांना रिटर्न पाठवलं आणि हे लोक रिटर्न आले पण. एकदम शांत स्वभावचे आहेत. कोणावरती भोकत पण नाही लोक. बघा आता उडी मारायला बघा.
ए डॉबरमॅन चल. तो बघा डॉबरमॅन. बघा आता त्याला वरती यायचे तरी पण तो येत नाही. आणि जर्मन शेपर्ड बसला इथंच, एकदम शांत आहेत. आणि इकडचं वातावरण बघा कसलं खतरनाक आहे, एकदम एक नंबर आहे. तर बघा जुली परत आयुषकडे चालली आणि आयुष घाबरला, आतमध्ये गेला. बघा जुली माझ्यापाशी आली आणि हा काय करत. जुली तर बघा हे बघा सगळे माझ्यापाशी. तर जुली बघा कुठे गेले. आम्ही आलोय आयुषच्या घरी आलोय. जस्ट आताच चालू आहे. बघू शकतात आमची काका, मम्मी, श्रुती आणि विनोद अंकल पण. विनोद अंकलच आम्हाला घेऊन आले तिकडं. मम्मी आणि आमची बहीण श्रुती आणि हा पियुष भाई. मला आयुषचा भेटलाय चष्मा आणि मी घातला, एकदम हँडसम दिसतोय. कसं दिसतंय तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये. बघू शकतात कसं खतरनाक वाटतं एकदम. आणि आयुष काय करतोय बघू आपण आता. थांबा जरा तुम्हाला दाखवतो आयुष काय करते. मी सगळे आता फॅमिली लोक आलेत आता आणि पियुष भाई बघू शकतात. आणि इथं बघा सगळे फॅमिली आलेत आणि आम्ही आता जातोय घरी आणि उद्याची लग्नाची तयारी करायला. आमच्या फॅमिलीमध्ये भावी रील स्टार श्रेया कांबळे तरी आमची रील स्टार आहे. सगळ्यांनी तिला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि चांगल्या कमेंट करा. तर आयडी मेन्शन कर. युगचा डोळा बघा कसा सुजवला कोणीतरी. इकडे युग काय कोणी सुजवला डोळा सांगशील का 2 शब्द. हा कसं काय. तर विचाराचा डोळा बघा आहे बघा काय खतरनाक सुजलाय विचाराचा डोळा एकदम. अरे बघू शकता चिंग्या वगैरे सगळ्यात. आणि बाकी 4 लोक जरा बाहेर गेलेत कामासाठी. कसा सुजलाय. आणि युग बघा आता बघा लय मस्ती करायला लागलाय. त्याला काहीतरी पाहिजे आणि त्याला भेटत नाही म्हणून. काय पाहिजे युग. तर बघा हे बघा कुत्र्याचं पिल्लू पाहिजे त्याला. हे बघा उचल. तर बघा आता कुत्र्याचं पिल्लू उचलते तो. पळून गेलं त्या साईडून येते. तरी जा. तरी कुत्र्याचं पिल्लू बघा कसलं वाळगून गेलंय. तिकडे पण 2 आहेत. तर बघा रात्रीचं येरमाळा कसं दिसतंय बघू शकता. येरमाळा कसं दिसतंय एकदम सिटी टाईप वाटायला लागलाय. आणि इकडं लॉज वगैरे आहेत, खूप साऱ्या गाड्या लागल्यात. आणि आम्ही आता थांबलोय चाय प्यायला. 1 वे हायवे बघू शकतात. आणि या साईडचं पण बघा कसलं खतरनाक दिसते. हे बघा इथं गाडी प्यायला थांबले तिथं बघू शकतात काय खतरनाक सीन आहे. तर मग तुम्हाला दाखवतो मी. हे बघा कसलं खतरनाक दिसतंय. आम्ही शेकोटी करतोय आणि तुम्हाला दाखवतो की कसे असतात आणि माझे कपडे कसे वाटायलेत जरा कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आणि तुम्हाला दाखवतो की शेकोटी कशी असते ते. तर हे बघा शेकोटी. आतंकवादी की कोई प्रेम कहाणी नहीं होती. रात्री 11 वाजता आम्ही शेकोटी करत होतात. तर थांबा तुम्हाला दाखवतो एक. इस आतंकवादी को तर दिखाओ. काय बोलायलाच. रात्रीच्या 11 वाजता आम्ही शेकोटी करत होतो. युगजाती पाटण बाळा. वाढली होती. आतंकवादी की सगळे कोई प्रेम थंडीने कहानी नहीं झाकून होती. बसलेत. सगळ्याला तर आय मानव पण आला इथं शेकोटी करायला. आणि आता सगळे शेकोटी. आणि हा युग बघा युगचे डोळे बघा. एक डायलॉग आतंकवादी की कोई आणि पूर्ण गावामध्ये कोणच नाही आहे बघा. लांबपर्यंत कोण नाही. 10:30 वाजले तरी कोण नाही कारण इथं खूपच थंडी वाढली. तर आयुष बालेराव आलाय बिस्किट खाऊन. बिस्किट घेऊन आलाय बघा. बिस्किटचा बाईट बघा. हे बघा आगीसमोर एवढी मोठी आग आहे आणि आगीसमोर बिस्किट खाते भाई साहब. आग भर चुकी आहे. आणि युगचा डोळा. युग डोळा दाखव. तर बघा युगचा डोळा कसला खतरनाक दिसतोय. आणि ह्याचं नाव काय तुझं नाव. हा बघा आगीमध्ये जळतोय. गममध्ये आहे रे ते. लखनबाई ते एकटाच आहे. या शेकोटीला या संध्याकाळच्या 12ला. चिंगेश संध्याकाळच्या 12ला होय. तर भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. आजसाठी एवढंच होतं. बाकी लाईक कमेंट शेअर सगळं करून टाका. तर चला बाय सी यू टाटा.